महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे दिनांक 18 ते 22 मार्च दरम्यान वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील निवड चाचणी अथर्व गार्डन सोलापूर येथे होणार आहे। मात्र या निवड चाचणीबाबत शहर तालीम संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंची निवड चाचणी एकत्र घेण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष युवराज सरवदे यांनी व्यक्त केले आहे। युवराज सरवदे यांनी सांगितले की शहर आणि ग्रामीण भागातील कुस्तीगीरांची परिस्थिती, प्रशिक्षण व्यवस्था आणि स्पर्धेचे स्वरूप वेगवेगळे असते। त्यामुळे दोन्ही विभागाची निवड चाचणी स्वतंत्रपणे घेणे आवश्यक आहे। शहर आणि ग्रामीण निवड एकत्र घेतल्यास शहरातील पैलवानांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या पार्श्वभूमीवर शहर तालीम संघाने या निवड चाचणीला विरोध दर्शवला असून शहर तालीम संघाचा एकही पैलवान या निवड चाचणीत सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे सरवदे यांनी सांगितले। दरम्यान या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात चर्चा सुरू झाली असून पुढील काळात या विषयावर काय तोडगा निघतो याकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे। आज जी 68वी महाड केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे त्या संदर्भात जे शहर तालीमी संघाकडून 6 व 7 तारखेला जे आयोजन करण्यात आले आहे तर ते आयोजन चुकीच्या पद्धतीने होत आहे। शहर व जिल्हा हे मिक्स घेऊन शहराच्या खेळाडूवर अन्याय होत आहे। तर याचा आम्ही लालकडा तालीम असेल, श्रीकृष्ण तालीम असेल, जय हनुमान तालीम केगाव असेल, अप्पा वस्ताद तालीम मट्टी वस्ती असेल, या कुस्ती स्पर्धेत आम्ही बहिष्कार टाकत आहोत।